गुड मॉर्निंग. आज आपण जो पार्ट पी ब्लॉक एलिमेंट्समधला बघायचा आहे तो म्हणजेच हॅलोजन फॅमिलीमधला हॅलोजनचे हॅलाइड्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज. जसं आपण अमोनियामध्ये पर्टिक्युलर नायट्रोजन फॅमिलीमध्ये अमोनिया फॉस्फिन बघितलं, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये आपण H2O, H2S, H2TE हे जसे हायड्राइड्सचे कॅरेक्टर्स बघितले, तसेच आज आपण हायड्राइड्स ऑफ हॅलोजन म्हणजेच थोडक्यात HF, HCl, HBr, HI हे तुमच्या ओळखीचेच आहेत, हे लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ह्यामध्ये हायड्रोफ्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, HBr, हायड्रोब्रोमिक आणि हायड्रोआयोडिक ॲसिड हे तुम्ही कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. आता त्याच्या संदर्भात आपल्याला पर्टिक्युलरली हे कॅरेक्टर्स, हायड्राइड्सचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता त्यांची जर रिॲक्टिव्हिटी बघितली तर ऑल हॅलोजन्स दे आर रिॲक्टिव्ह विथ हायड्रोजन. हायड्रोजन बरोबर त्यांची रिॲक्टिव्हिटी आहे आणि म्हणून आपल्याला H2 प्लस Cl2, H2 प्लस F2 अशानं तुम्हाला HCl, HF, ओके, HBr हे कॅरेक्टर बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजेच दे आर व्हेरी मच रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द हायड्रोजन अँड ड्यू टू द हायड्रोजन दे कॅन फॉर्म HCl, HBr अँड HF. दॅट इज नथिंग बट हायड्राइड्स. हे आपण बघू शकतो, हे लक्षात ठेवा. अँड पर्टिक्युलरली जर त्यांच्या प्रॉपर्टीज जर बघायच्या झाल्या तर आता कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. एक तर ह्यांची फिजिकल स्टेट ऑफ ईच हायड्राइड्स, दॅट इज नंबर 1. नंबर 2 मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे कॅरेक्टर बघायचं आहे. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट नंतर बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड एन्थाल्पी हे कॅरेक्टर बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थर्मल स्टॅबिलिटी हे कॅरेक्टर बघायचं आहे. थर्मल स्टॅबिलिटी नंतर आपल्याला पर्टिक्युलरली रिड्युसिंग पॉवर म्हणजेच रिड्युसिंग कॅरेक्टर हे बघायचं आहे. रिड्युसिंग पॉवर ह्याच्यानंतर आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर, ऍसिडिक बिहेवियर हे बघायचं आहे. ऍसिडिक बिहेवियर नंतर आपल्याला बघायचं आहे डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट नंतर आपल्याला बघायचं आहे द ऑक्साइड्स. ओके, ऑक्साइड्स हे कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता पहिलं बघूया फिजिकल स्टेट. आता तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन फ्लोराईड हा सगळ्यामध्ये हायड्रोजन फ्लोराईड HF हा हायड्रोजन बॉन्डिंग असलेला कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. सो हायड्रोजन फ्लोराईड is in a liquid character whereas HCl, HBr, HI they are in a gaseous character. So anomalous property ही जी HF ची येते आहे, इट इज ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट. म्हणजे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे हे लक्षात ठेवा, HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि म्हणून HF हा लिक्विड कॅरेक्टर मध्ये बघायला मिळतो आणि बाकीचे सगळे सॉलिड गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. HCl, HBr, HI हे लक्षात ठेवा, हे गॅशियस कंडिशन्स मध्ये बघायला मिळतात. आणि HF हा का तर अॅनामोलस प्रॉपर्टी आहे कुणाची, फ्लोरीन आणि हायड्रोजन, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, हे लक्षात ठेवा. आणि हायड्रोजन बॉन्डिंगमुळं आपल्याला HF मॉलिक्यूल हा असोसिएटेड मॉलिक्यूल एक्झिस्ट होतो आणि त्याच्यामध्ये झिगझॅग स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच हा H, इथं हा F, परत हा H, परत हा F, परत हा H, F असा कॅरेक्टर येतो आणि ह्याच्यामधला बॉन्ड अँगल 140 डिग्रीचा बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. ओके, हे झिगझॅग स्ट्रक्चर्स बघायला मिळतं आणि त्यामुळं जर HFचा जो बॉइलिंग पॉइंट आहे ह्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हा सगळ्यात महत्वाचा आहे. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे कशामध्ये, HF मध्ये. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. बट इन अदर particularly HCl, HBr and HI मध्ये there is a negligence of a hydrogen bonding due to the
electronegativity, because there is a electronegativity down the group is going to be decreases. आणि म्हणून HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, तो लिक्विड स्टेटमध्ये येतो HF, आणि त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जर बघितला हा हायेस्टच आहे ॲज कम्पेअर टू HCl, HBr अँड HI. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फ्लोरीन पासून डाऊन द ग्रुप आयोडीन पर्यंत कमी कमी होत जाते, हे लक्षात ठेवा. परंतु बॉइलिंग पॉईंट ऑफ HCl, HBr अँड HI हा जर कम्पेअर केला तर HCl टू HI तर बॉइलिंग पॉईंट हा रेग्युलर इन्क्रीज होतो, बिकॉज साईज ऑफ द पर्टिक्युलरली हॅलोजन हे इन्क्रीज होत जातं. आणि वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे आपल्याला जे वीक वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यानं हे HCl चे 2 मॉलिक्युल्स, HI चे 2 मॉलिक्युल्स, HBr चे 2 मॉलिक्युल्स हे एकत्र बांधले जातात, आणि हा वॉन्डरवॉल फोर्स इन्क्रीज होतो ॲज साईज इन्क्रीजेस. ॲज साईज इन्क्रीजेस HF particularly HCl to HI, van der Waals force increases, and van der Waals force increases, hence melting point and boiling point increases होतो. आणि म्हणून इथं जर घेतलं तुम्ही तर HF चा हायर दॅन HCl येतं, आणि परत इथं लक्षात घ्या HCl इज ग्रेटर दॅन HCl इज लेस दॅन HBr, आणि HBr इज लेस दॅन HI. दॅट इज द पर्टिक्युलरली ऑर्डर with respect to melting point and boiling point of the halides of the hydrogen, halides of the halogen, हे लक्षात ठेवा. आता इथं काय येतं HCl to HBr HI, large size halogen, van der Waals force increases as the size increases between the two molecules, hence van der Waals force increases due to the size increases, hence melting point and boiling point increases. HF is greater than HCl का, तर वरती लिहिलेला आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि म्हणून हा जो मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटचा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं ते HF इज ग्रेटर दॅन HCl, HCl इज लेस दॅन HBr, आणि HBr इज लेस दॅन HI. हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी म्हणतो. म्हणजे बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड एन्थाल्पी, ज्याला बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी हे आपल्याला बघायला मिळतं. आता जर बघितलं ॲज द साईज ऑफ द हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम डाऊन द ग्रुप, साईज इन्क्रीज होतो म्हणजेच बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते. आणि HX हा बॉन्ड लेंथ इन्क्रीज असल्यामुळं लक्षात घ्या की आपल्याला बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही जर बघायला गेली तर सगळ्यामध्ये बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही आपल्याला पर्टिक्युलरली स्ट्रॉंग जर बघायला गेलं तर बॉन्ड लेंथ ही सगळ्यामध्ये कुणामध्ये कमी येणार आहे. बॉन्ड लेंथ जर बघितलं तर HF इज लेस दॅन HCl, HCl इज लेस दॅन HBr, HBr इज लेस दॅन HI विथ रिस्पेक्ट टू बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ जर बघितली सगळ्यात HF ची कमी, कारण का स्मॉल साईज, हायड्रोजन पण स्मॉल, फ्लोरीन पण स्मॉल, म्हणजे डाऊन द ग्रुप साईज इन्क्रीज होतो. साईज इन्क्रीज होतो तसं बॉन्ड लेंथ इन्क्रीज होतं, हे लक्षात ठेवा. बट बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. शॉर्टर द बॉन्ड लेंथ ग्रेटर द बॉन्ड स्ट्रेंथ, हे लक्षात ठेवा. शॉर्टर द बॉन्ड लेंथ द ग्रेटर द बॉन्ड लेंथ, हे लक्षात ठेवा. आणि म्हणजेच शॉर्टर द बॉन्ड लेंथ म्हणजे हा काय आहे, पर्टिक्युलरली बॉन्ड एन्थाल्पी ओके इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. जेवढी बॉन्ड लेंथ लार्जर तेवढी बॉन्ड एन्थाल्पी कमी, जेवढी शॉर्टर तेवढी बॉन्ड एन्थाल्पी जास्त येते. आणि म्हणून इथं आपल्याला बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी मध्ये ओके HF इज ग्रेटर दॅन HCl, HCl इज ग्रेटर दॅन HBr, आणि HBr इज ग्रेटर दॅन HI, हे आपल्याला ऑर्डर बघायला मिळेल विथ रिस्पेक्ट टू बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड लेंथचा कॅरेक्टर कसं आहे, इनवर्सली कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शॉर्टर द बॉन्ड लेंथ लार्जर द बॉन्ड एन्थाल्पी, हे डोक्यात ठेवा. आणि बॉन्ड लेंथ ही HF ची सगळ्यात शॉर्टर आहे, कारण का साईज डाऊन द ग्रुप वाढत जातो, आणि डाऊन द ग्रुप साईज वाढत झाला की बॉन्ड लेंथ वाढती, बॉन्ड लेंथ वाढली की बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कॅरेक्टर वाईज जर बघितलं तर आता पुढचं जर कॅरेक्टर येतं बॉन्ड लेंथ नंतर
जी येतं थर्मल स्टॅबिलिटी, मी ऑलरेडी लिहिलेलं आहे इथं HF इज ग्रेटर दॅन HCl, HCl इज ग्रेटर दॅन HBr अँड HBr इज ग्रेटर दॅन HI. आता ही थर्मल स्टॅबिलिटी हे जर तुम्ही कॅरेक्टर जर बघितलं, हे कशावर अवलंबून आहे तर बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पीवर अवलंबून आहे. ज्याच्यामध्ये बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी कमी तेवढी त्याची थर्मल स्टॅबिलिटी पर्टिक्युलरली जास्त येईल, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यात बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही आपल्याला जर बघायला मिळाली तर ते HF मध्ये आहे. म्हणजेच त्या कारण का त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणजेच थर्मली स्टेबल कोण आहे HF आहे. आणि म्हणून HF इज मोर स्टेबल दॅन HCl, HCl इज मोर स्टेबल दॅन HBr, HBr इज मोर स्टेबल दॅन HI, पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू थर्मल स्टॅबिलिटी कॅरेक्टरमध्ये. कारण जसजसं डाऊन द ग्रुप तुम्ही जाता फ्लोरीन टू आयोडीन, त्यावेळेला लक्षात घ्या बाळांनो की त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे येतं ते साईज मॅटर होतं आणि हायड्रोजन बॉन्डिंग हे कॅरेक्टर येतं. आणि हायड्रोजन बॉन्डिंग हे कमी कमी होत जातं आणि साईज वाढतो आणि त्यामुळं आपल्याला बॉन्ड लेंथ वाढते. बॉन्ड लेंथ वाढली की बॉन्ड डिसअसोसिएशन एनर्जी कमी होते. बॉन्ड डिसअसोसिएशन एनर्जी लेस म्हटलं की स्टॅबिलिटी कमी, थर्मल स्टॅबिलिटी कमी. आणि म्हणून सगळ्यात थर्मली स्टेबल बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी असलेला HF आहे. ओके, त्यामुळे तो थर्मली स्टेबल आहे. त्याच्यानंतर HCl, मग त्याच्यानंतर HBr, HBr नंतर HI बघायला मिळेल. HF आणि HCl हे साधारणपणे 1500 केल्व्हिन पर्यंत स्टेबल असतात, हे लक्षात ठेवा. परंतु HBr हा पर्टिक्युलर 10% एक्सटेंट डिसअसोसिएट्स होतो आणि HI हा 20% डिसअसोसिएट होतो ॲट 700 केल्व्हिन, हे लक्षात ठेवा. आणि इथं बॉन्ड लेंथ ही इन्क्रीज होते, म्हणजेच बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही डिक्रीज होते, पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू HF, विथ रिस्पेक्ट टू HCl, HBr अँड HI. आणि म्हणून जर थर्मल स्टॅबिलिटी जर बघितली तर ही HF ची ग्रेटर दॅन HCl, HCl इज ग्रेटर दॅन पर्टिक्युलरली HBr अँड HBr इज ग्रेटर दॅन HI हे बघायला मिळतं. आता थर्मल स्टॅबिलिटीच्या एक्झॅक्ट अपोजिट रिड्युसिंग पॉवर म्हणजेच रिड्युसिंग कॅरेक्टर बघायला मिळतो, जो इझिली हायड्रोजन डोनेट करेल. जो इझिली हायड्रोजन डोनेट करेल तो जर कॅरेक्टर जर तुम्ही बघितला तर इझिली हायड्रोजन डोनेट करेल कोण की ज्याच्यामध्ये बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी लेस आहे. मग तो इज बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी कुणामध्ये कमी आहे तर सगळ्यात कमी आहे HI. म्हणजे थर्मली अनस्टेबल कोण आहे HI आहे. म्हणून HI हा हायड्रोजन इझिली देईल. ओके, आणि म्हणून आपण जर रिड्युसिंग कॅरेक्टर मध्ये बघितलं तर HI इज द स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट, HBr इज स्ट्रॉंगर आणि HCl आणि HF दे आर वीकर बिकॉज दे आर थर्मली स्टेबल. ओके, HI कॅन इझिली गिव्स द हायड्रोजन, इट इज अ व्हेरी इझिली. आणि बिकॉज दे आर अ थर्मली स्टेबल, जे थर्मली स्टेबल आहेत त्यांचं पर्टिक्युलरली रिड्युसिंग कॅरेक्टर हे कमी असतं. आणि म्हणून डाऊन द ग्रुप बघायला गेलं तर रिड्युसिंग कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं. आणि म्हणून HI इज अ मोर पॉवरफुल रिड्युसिंग एजंट दॅन HBr, HBr इज अ मोर पॉवरफुल एजंट दॅन HCl, HCl इज मोर पॉवरफुल दॅन HF, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला इथं HI इज द स्ट्रॉंगेस्ट, HBr इज द स्ट्रॉंगर आणि HI पर्टिक्युलरली HBr अँड HCl आणि HF दे आर अ वीकर रिड्युसिंग एजंट म्हणून आपल्याला ऍक्ट होतात, हे लक्षात ठेवा. आता इथं रिड्युसिंग पॉवर झाल्यानंतर पुढचा कॅरेक्टर येतं ऍसिडिक बिहेवियर. आता ऍसिडिक बिहेवियर इथं मी स्ट्रेंथ मांडली आहे. HI इज ग्रेटर दॅन HBr, HBr इज ग्रेटर दॅन HCl, HCl इज ग्रेटर दॅन HF. म्हणजे ज्या वेळेला ऍक्वियस सोल्युशन हे आपण HI, HBr, HCl चं बघतो त्यावेळेला लक्षात घ्या पर्टिक्युलरली द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ दिस ऍसिड ही डिक्रीज होते डाऊन द ग्रुप बिकॉज व्हेन ऍक्वियस सोल्युशन्स दे कॅन आयोनाइज्ड इट. म्हणजे आयोनायझेशन होतं कुणाचं HFचं, HClचं, HBrचं ऍक्वियस सोल्युशनमध्ये आयोनाइज होतात आणि ते इझिली हायड्रोजन देतात, हे लक्षात ठेवा. दे कॅन इझिली हायड्रोजन प्रोड्यूस करतात इन देअर ऍक्वियस सोल्युशन. परंतु जर आपण कॅरेक्टर वाईज जर बघितलं तर फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर आहे.
आणि मॅक्झिमम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा HF मध्ये बघायला मिळतो आणि तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स डाऊन द ग्रुप ग्रॅज्युअली डिक्रीज होतो. म्हणजे HF मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जास्त आहे, त्याच्यानंतर HCl, त्याच्यानंतर HBr, त्याच्यानंतर HI, म्हणजे तो ग्रॅज्युअली डिक्रीज होतो. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स और ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर जर बघितलं तर HF हा आपल्याला स्ट्रॉंगेस्ट ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये असला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा, कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जास्त आहे. परंतु जर आपल्याला बघितलं तर आयोनायझेशन कॅरेक्टर म्हणजेच फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स द पर्टिक्युलर आयोनायझेशन. आता हे आयोनायझेशन इझिली होण्याकरता काय महत्वाचं कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे तर बॉन्ड डिसअसोसिएशन एनर्जी आहे. मग सगळ्यात बॉन्ड डिसअसोसिएशन एनर्जी कमी कोणामध्ये तर HI मध्ये. मग HI मध्ये जर कमी आहे तर तो इझिली आयोनाइज होतो, इझिली डिसअसोसिएट होतो इन हायड्रोजन अँड आयोडीन. ह्यामध्ये तो इझिली डिसअसोसिएट आणि इझिली आयोनाइज होतो, म्हणजेच तो हायड्रोजन इझिली देतो आणि त्या हायड्रोजनवरूनच आपण ऍसिडिक कॅरेक्टर बघतो. आणि म्हणून इथं जे ऍसिडिक कॅरेक्टर बघतो तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स वरती किंवा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर वरती बघत नाही, तर अदर फॅक्टर दॅट इज डिसअसोसिएशन एनर्जी फॅक्टर हा इम्पॉर्टंट आहे. बिकॉज दिस HF, HCl, HBr particularly in their aqueous solutions they can behave as a acid. आणि मग जो बिहेव ऍसिड होत असताना इझिली आयोनाइज, इझिली डिसअसोसिएट होतो. आता इझिली डिसअसोसिएट होतो म्हणजेच त्याच्यामध्ये डिसअसोसिएशन एनर्जी कमी असली पाहिजे, म्हणजेच त्याचा स्टॅबिलिटी ही कमी असली पाहिजे, म्हणजे त्याचा साईज हा मोठा असला पाहिजे. आणि म्हणून HI हा थर्मली लेस स्टेबल आहे आणि म्हणून तो इझिली आयोनाइज होतो. ओके, आणि इझिली आयोनाइज झाल्यामुळं तो इझिली डिसअसोसिएट इन द फॉर्म ऑफ H+ अँड आयोडीन मायनस मध्ये होतो. आणि म्हणून लक्षात घ्या HI ची बॉन्ड एन्थाल्पी ही आपल्याला लेस आहे. आणि म्हणून का लेस आहे तर तो वीक बॉन्ड आहे. वीक बॉन्ड का आहे तर बॉन्ड लेंथ जास्त आहे. बॉन्ड लेंथ जास्त का, साईज वाढतोय म्हणून. हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या एकत्र पॅरामीटर्स वरती जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल HI इज द स्ट्रॉंगर ऍसिडिक कॅरेक्टर चा बघायला मिळतो किंवा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड बघायला मिळतो आणि HF हा विकर कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मग इथं मी सांगितलंय की आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये HI इज द स्ट्रॉंगर दॅन HBr, HBr इज स्ट्रॉंगर दॅन HCl, HCl इज स्ट्रॉंगर दॅन HF. कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे आणि तो ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातो. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर वरती, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स वरती जर ठरवायचं झालं ऍसिडिक स्ट्रेंथ ही आपण ठरवलेली आहे पहिल्यांदा. ऍसिडिक कॅरेक्टर पिरियडिक टेबल प्रमाणे बघितलं, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तर डाऊन द ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर कमी होतं आणि बेसिक कॅरेक्टर वाढतं असं आपण म्हटलंय ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. परंतु इथं HF, HCl, HBr मध्ये ओनली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स और इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर हा कॉन्ट्रीब्यूट होत नाही, तर बॉन्ड डिसअसोसिएशन एनर्जी ही सुद्धा कॉन्ट्रीब्यूट होते. हे इम्पॉर्टंट आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हा लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट येतो. त्याच्यानंतर पुढचा येतो डायपोल मोमेंट. आता ही डायपोल मोमेंट म्हणजेच तुम्हाला माहिती आहे फिजिकल क्वांटिटी टू मेजर द कोव्हॅलंट कॅरेक्टर. ओके, पर्टिक्युलरली कोव्हॅलंट कॅरेक्टर मेजर करण्याकरता जी फिजिकल क्वांटिटी वापरली जाते ती म्हणजेच डायपोल मोमेंट. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. क्यू हा चार्ज आहे आणि आर हा डिस्टन्स आहे. हे लक्षात ठेवा. आणि ती व्हेक्टर क्वांटिटी आहे तुम्हाला माहिती आहे. जो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे ओके तो त्याची डायपोल मोमेंट जास्त बघायला मिळते. मग मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कोण आहे? फ्लोरीन आहे. आणि म्हणून HF मध्ये डायपोल मोमेंट जास्त आहे ऍज कम्पेअर टू HCl. HCl पेक्षा HBr आहे आणि HBr पेक्षा HI आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर लक्षात ठेवा. आता हे जे आपण बघितलं
particularly physical state, melting point and boiling point, bond length, bond enthalpy, thermal stability, reducing power, acidic character, dipole moment. ह्यामध्ये जर फिजिकल स्टेट म्हणजे जिथं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बघितलं तिथं HF ग्रेटर दॅन HCl आणि HCl इज लेस दॅन HBr, HBr इज लेस दॅन HI बघायला मिळतं. परंतु बॉन्ड लेंथ पासून जर बघितलं तुम्ही तर आपल्याला बॉन्ड लेंथ ही HF मध्ये सगळ्यात लेस आहे आणि बॉन्ड एन्थाल्पी जर बघितली तर HF ची ग्रेटर आहे. थर्मल स्टॅबिलिटी ही HF ची ग्रेटर आहे, परंतु रिड्युसिंग कॅरेक्टर HI चा ग्रेटर आहे. ऍसिडिक कॅरेक्टर HI चा स्ट्रॉंगर ऍसिडिक कॅरेक्टर म्हणून आपल्याला बघायला मिळतो आणि डायपोल मोमेंट HF हे बघायला मिळतं. मग हे जे मी तुम्हाला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर हे जे आपल्याला दिलेलं आहे ते मोस्ट पर्टेनिंग कॅरेक्टर येतं विथ रिस्पेक्ट टू JEE नीट. हे लक्षात ठेवा बाळांनो, कारण हे जे सगळे कॅरेक्टर्स मी आता हे आपण डिस्कस केलेले आहेत बघा. फिजिकल स्टेट, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि त्याच्यावरतीच मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट कमी आहे. बॉन्ड लेंथ जेवढा साईज कमी तेवढी बॉन्ड लेंथ कमी म्हणून HF लेस दॅन HCl, HCl इज लेस दॅन HBr हे बघितलं. परंतु बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थाल्पी मध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कॅरेक्टर असल्यामुळं HF हा ग्रेटर दॅन HCl बघायला मिळतो, HCl हा ग्रेटर दॅन HBr बघायला मिळतो आणि HBr इज ग्रेटर दॅन HI बघायला मिळतो. आता त्याच्यावरतीच ज्याची बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी जास्त असेल तो थर्मली स्टेबल आहे म्हणून HF आहे थर्मली स्टेबल. ओके, हे लक्षात ठेवा. तसंच रिड्युसिंग पॉवर मध्ये जो हायड्रोजन देईल इझिली तो कोण देईल? HI देईल, कारण तो थर्मली अनस्टेबल आहे. त्याला बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही लेस लागते म्हणजे तो हायड्रोजन इझिली डोनेट करतो म्हणून तो स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट बघायला मिळतो. ऍसिडिक बिहेवियर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ओनली ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर वरती ते कॉन्ट्रीब्युट होत नाही, कारण हे HF, HBr, HI, HCl त्याच्या ॲक्वियस सोल्युशन्स मध्ये जातात, ते आयोनाइज होतात आणि देन दे आर गोइंग टू बिहेव ॲज अ ऍसिड बिकॉज त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्स आपल्याला प्रोड्यूस होतात. हे लक्षात ठेवा. मग इझिली हायड्रोजन आयन प्रोड्यूस कुठे होईल? की जिथं विकेस्ट बॉन्ड लेंथ आहे. हे लक्षात ठेवा, विकर कॅरेक्टर आहे आणि HI हा विकर आहे म्हणजे त्याला लेस बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी लागते. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ह्याच्यापेक्षा सुद्धा मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर कुठला येतो? तर बॉन्ड डिसअसोसिएशन एनर्जी येतो टू डिसाइड ऍसिडिक कॅरेक्टर बिटवीन हॅलाइड्स ऑफ हॅलोजन. हे लक्षात ठेवा आणि म्हणून HI ग्रेटर दॅन HBr, HBr ग्रेटर दॅन HCl, HCl ग्रेटर दॅन HF बघायला मिळतो. आणि मग आपण डायपोल मोमेंट ही कॅरेक्टर आपण बघितलेली आहे. हे लक्षात ठेवा. आता हे जे डायपोल मोमेंट कॅरेक्टर मध्ये आपल्याला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा फ्लोरीन आहे आणि म्हणून फ्लोरीन असल्यामुळं त्याची डायपोल मोमेंट जास्त आणि मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाऊन द ग्रुप कमी कमी होते आणि म्हणून आपल्याला डायपोल मोमेंट सुद्धा कमी कमी होते. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यात डायपोल मोमेंट HF ला, मग HCl ला, मग HBr ला आणि मग HI ला बघायला मिळते. आता त्याच्यानंतर आपण ऑक्साईड्सच्या अगोदर हॅलाइड ऑफ अ मेटल आणि हॅलाइड ऑफ नॉन मेटल हे कॅरेक्टर दोन्हीही बघायचं आहे. नॉन मेटल, ओके, दोन्हीही आपण कॅरेक्टर एकाच ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. आता हॅलाइड ऑफ अ मेटल जर बघितलं तर तुम्ही डाऊन द ग्रुप जर गेला म्हणजे फ्लोरीन टू आयोडीन जर गेला तर ग्रॅज्युअली आपल्याला आयोनिक टू कोव्हॅलेंट कॅरेक्टर हे रेग्युलर ग्रेडेशन्स मध्ये इन्क्रीज होतं. म्हणजे आयोनिक टू कोव्हॅलेंट हे चेंज बघायला मिळतो. आयोनिक कॅरेक्टर टू कोव्हॅलेंट कॅरेक्टर बिकॉज ऑफ अ बेसिक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं आपल्याला बघायला मिळतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टरमुळं बघायला मिळतो. फ्लोरीन हा हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि डाऊन द ग्रुप आयोडीन पर्यंत ज्यावेळेला जातो त्यावेळेला ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही आपल्याला कमी कमी होत जाते. आणि त्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आयोनिक कॅरेक्टर हे आपल्याला बघायला मिळतात विथ सेम मेटल. आणि म्हणून बघितलं तर पर्टिक्युलरली ॲज ॲटॉमिक नंबर ऑफ अ हॅलोजन इन्क्रीजेस, ओके, तर ते आयोनिक टू कोव्हॅलेंट कॅरेक्टर आपल्याला ग्रॅज्युअली चेंज बघायला मिळतो. आणि म्हणून आयोनिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप हे डिक्रीज होतं आणि म्हणून इथं MF म्हणजे मेटल फ्लोराइड्सचं आयोनिक कॅरेक्टर जास्त आहे. ते MCl पेक्षा MBr, MBr पेक्षा MI हा आपल्याला बघायला मिळतं. आणि ती पर्टिक्युलरली म्हणजे MI कडे गेला तर तुम्ही कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त आहे. MF कडे म्हणजे मेटल फ्लोराइड्स
हा मोस्ट प्रॉबेबली आयोनिक कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात आणि मेटल आयोडाइड्समध्ये आपल्याला कोव्हॅलेंट कॅरेक्टर बघायला मिळतात. लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, असं का? डाऊन द ग्रुप बघितलं तर आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. मेटॅलिक कॅरेक्टर जर वाढत असेल राजानं, तर दोन मेटल जर एकत्र आले तर तिथं डोनेशन किंवा ॲक्सेप्टन्स होणार नाही, तिथं शेअरिंग होणार आहे आणि शेअरिंग होतं आणि म्हणून मेटल आयोडाईड हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे येतात. आणि म्हणून डाऊन द ग्रुप जर बघितलं तर फ्लोरीन हा आयोनिक कॅरेक्टरचे जास्त मेटल फ्लोराइड्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आयोनिक कॅरेक्टर टू कोव्हॅलेंट कॅरेक्टर हा आपल्याला ग्रेडेशन पर्टिक्युलरली हॅलाइड्सच्या बाबतीत, म्हणजेच हॅलाइड्स ऑफ मेटल्सच्या बाबतीत हे ग्रेडेशन बघायला मिळतं. आणि पर्टिक्युलरली आपल्याला जर बघितलं आयोनिक कॅरेक्टर हे डिक्रीज कॅरेक्टर्समध्ये येतं आणि ॲज युज्युअल तसा मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा पर्टिक्युलरली डिक्रीज कॅरेक्टर्समध्येच बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. तसंच आपल्याला मेटल्स विथ लो आयोनायझेशन एन्थाल्पी, आता मेटल्स लो आयोनायझेशन एन्थाल्पी मधले कुठले राजानो? तर अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स यांची लो आयोनायझेशन एन्थाल्पी आहेत. त्यांचे हॅलाइड्स हे आयोनिक कॅरेक्टर्समध्ये येतात. परंतु मेटल्स विथ हाय आयोनायझेशन एन्थाल्पी लाईक ट्रान्झिशन मेटल, ज्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो, त्यांचं हॅलाइड्स हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचा येतात. परत एकदा सांगतो, मेटल्स विथ लो आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स ते आयोनिक कॅरेक्टर्सचे हॅलाइड्स प्रोड्यूस होतात. आणि मेटल्स विथ हाय आयोनायझेशन एन्थाल्पी जस्ट लाईक अ ट्रान्झिशन मेटल, ओके, म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट, कॉपर, झेडेन असे जे आहेत ते तुम्हाला कोव्हॅलेंट हॅलाइड्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता मेटल्स विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे येतात आणि मेटल्स विथ मेटल्स विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट त्याचे हॅलाइड्स हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे येतात आणि मेटल्स विथ लोअर ऑक्सिडेशन स्टेट इन देअर हॅलाइड्स हे आपल्याला आयोनिक कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून SnCl4 आणि SnCl2, आता हे जर कंपॅरिझन केलं तर SnCl4 मध्ये Sn ची ऑक्सिडेशन स्टेट ही +4 येते आणि SnCl2 मध्ये +2 येते. आणि म्हणून SnCl4 इथं हायर ऑक्सिडेशन स्टेट मेटल आहे, तर तो कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतो SnCl4 आणि SnCl2 मध्ये Sn ची लोअर ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळते, म्हणून तो SnCl2 हा आयोनिक कॅरेक्टरचा येतो ॲज कम्पेअर टू SnCl4. तसंच तुम्ही कंपॅरिझन करू शकता PbCl4 आणि PbCl2, तसंच SbCl5, SbCl3 ह्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की जिथं मेटल्स हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतात हॅलाइड्समध्ये, तर तिथं ज्याच्यामध्ये मेटल्सची हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे इन हॅलाइड्स, तो कोव्हॅलेंट कॅरेक्टरचा आपल्याला हॅलाइड्स ऑफ मेटल्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि जिथं लोअर ऑक्सिडेशन स्टेट मेटलची बघायला मिळतात, तो हॅलाइड्स ऑफ मेटल हे आयोनिक कॅरेक्टर दाखवतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सोल्युबिलिटी आपण जर बघितली तर पर्टिक्युलरली लेस आयोनिक हॅलाइड्स जर बघितलं तर ह्या AgX आहे आणि त्याची सोल्युबिलिटी जर बघितली तर AgI इज लेस दॅन AgBr, AgBr इज लेस दॅन AgCl इज लेस दॅन AgF हे बघायला मिळतं. तसंच पुढचं आपला कॅरेक्टर येतं हॅलाइड ऑफ नॉन मेटल. आता हॅलाइड ऑफ नॉन मेटल हा जनरली कोव्हॅलेंट कॅरेक्टरचा येतो, हे लक्षात ठेवा. आणि स्ट्रेंथ ऑफ नॉन मेटल टू हॅलोजन बॉन्ड ही डिक्रीज होते डाऊन द ग्रुप, हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं इथं MF घेतलं, MF इज ग्रेटर दॅन MCl, MCl इज ग्रेटर दॅन MBr, MBr इज ग्रेटर दॅन MI, हा टोटल पर्स्पेक्टिव्ह नॉन मेटल असला ॲज इट इजच राहतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. आणि मग आपण जर नॉन मेटल्सचे हॅलाइड्स ह्यांचं जर कॅरेक्टर डिस्कस करायचं जर झालं, ओके, तर ते डिस्कस आपण म्हणजे हायड्राइड्स ऑफ हॅलाइड्स म्हणजेच HF, HCl, HBr, HI ते ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की HF इज ग्रेटर दॅन HCl, HCl इज ग्रेटर दॅन HBr, HBr इज ग्रेटर दॅन HI हे आपल्याला बॉन्ड
लेंथमध्ये, बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पीमध्ये हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, आता ह्यामध्ये ज्या वेळेला आपण जे कॅरेक्टर्स बघतो मेटल नॉन मेटल बरोबर हॅलाइड्सच्या फॉर्मेशन्समध्ये, तर नॉन मेटल बरोबर कोव्हॅलेंट कॅरेक्टर येतं आणि मेटल बरोबर डाऊन द ग्रुप आयोनिक टू कोव्हॅलेंट हे ग्रेडेशन वाईज आपल्याला बघायला मिळतं, चेंज होतं, हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि म्हणून मेटल फ्लोराइड्स हा मोस्टली आयोनिक असतात ॲज कम्पेअर टू मेटल आयोडाइड्स, हे लक्षात घ्या. आणि तसंच आपल्याला हायर ऑक्सिडेशन स्टेट जर हॅलाइड्समध्ये मेटल्सचा हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर तो कोव्हॅलेंट येतो. लोअर ऑक्सिडेशन स्टेट आयोनिक कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी लो आहे, जस्ट लाईक अल्कली मेटल, म्हणजे जिथं आपण NaCl, KCl, NaBr, KBr म्हणतो, तर ते आयोनिक कॅरेक्टर्समध्ये येतात. आणि पर्टिक्युलरली ज्यांच्यामध्ये हायर आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, म्हणजे कॉपर क्लोराईड, ZnCl2 अशासारखे जे आहेत, तिथं आपल्याला हायर आयोनायझेशन एन्थाल्पी आहेत, ते आपल्याला हॅलाइड्स पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा राजानो, ज्या वेळेला नॉन मेटल्समध्ये सल्फर हा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो तर SF6 फॉर्म करतो, क्लोरीन सल्फर बरोबर SlCl4 फॉर्म करतो, परंतु SlCl6 करू शकत नाही. आणि ब्रोमीन हा सिलिकॉन बरोबर SiBr2 फॉर्म करतो, परंतु SiI2 हा फॉर्म होत नाही. बिकॉज ऑफ अँग्युलर स्ट्रेन हे कॅरेक्टर डेव्हलप होतं. आणि म्हणून इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेटल हॅलाइड्स म्हणजे नॉन मेटल हॅलाइड्स जर बघितले तर आपल्याला ज्या एक्सेप्शनल कॅरेक्टर्स बघायला मिळतात, फ्लोरीन हा SF6 म्हणजे ऑक्ट्राहायड्रल जॉमेट्री देऊ शकतो, हे बघितलं. तसंच सल्फर हा क्लोरीन बरोबर आपल्याला SlCl4 हा टेट्रा हॅलाइड्स तयार करू शकतो, ब्रोमीन हा डाय हॅलाइड्स तयार करू शकतो, परंतु आयोडीन डज नॉट रिॲक्ट होतं सल्फर बरोबर, आणि SiI2 वगैरे असलं काहीही तयार होत नाही, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर पर्टिक्युलरली नॉन मेटल्सच्या कॅरेक्टर्समध्ये येणार आहे. हे तुम्ही जर डोक्यात ठेवलं तर तुमच्या ते लक्षात येईल. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला हॅलाइड्स ऑफ अ मेटल, हॅलाइड्स ऑफ अ नॉन मेटल्स ह्या कॅरेक्टर्समध्ये येईल. पुन्हा एकदा सांगतो राजानो की आज आपण जे बघितलं ते HF हायड्राइड्स ऑफ हॅलोजनमध्ये HF, HCl, HBr आणि HI, ज्याच्यामध्ये फिजिकल स्टेट, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे दोन्ही एकत्र केले. बॉन्ड एन्थाल्पी, थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग पॉवर अँड ॲसिडिक बिहेवियर विथ अ डायपोल मुवमेंट, हे आपण हायड्राइड्सचं बघितलं. जसं पर्टिक्युलर नायट्रोजनचे हायड्राइड्स, नंतर ऑक्सिजन फॅमिलीचे हायड्राइड्स, त्याचे जसे कॅरेक्टर्स बघितले तसेच हे कॅरेक्टर्स बघितले. त्याच्यामध्ये बघ मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, तिथं आपल्याला पर्टिक्युलरली इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं हायड्रोजन फ्लोराइड्सचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू HCl, आणि HCl पासून ते डिक्रीज होतं मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, कारण का वॉन्डरवॉल फोर्स हा इन्क्रीज होतो म्हणून. तसंच बॉन्ड लेंथ हे कॅरेक्टर बघितलं. बॉन्ड लेंथ स्मॉलर ॲटॉमिक साईज असल्यामुळं HF ची बॉन्ड लेंथ ही कमी येते ॲज कम्पेअर टू HI, आणि त्याच्यावरून आपण बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड लेंथमध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कॅरेक्टर आहे, त्याच्यावरून मग आपण थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग कॅरेक्टर, ॲसिडिक बिहेवियर आणि डायपोल मोमेंट हे कॅरेक्टर तपासलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबरीनं आपण पर्टिक्युलरली हॅलाइड्स ऑफ अ मेटल्स अँड हॅलाइड्स ऑफ अ नॉन मेटल्स बघितलं. इथं लक्षात ठेवा, हॅलाइड्स ऑफ अ मेटल डाऊन द ग्रुप हे आयोनिक टू कोव्हॅलेंट कॅरेक्टर देतात, हा पहिला प्रश्न लक्षात ठेवा. आणि मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हा मेटल फ्लोराइड्स टू मेटल आयोडाइड्स हे डिक्रीज होतं, म्हणजे मेटल फ्लोराइड्स इज ग्रेटर दॅन मेटल क्लोराइड, मेटल क्लोराइड इज ग्रेटर दॅन मेटल ब्रोमाइड, असं लक्षात ठेवा. आणि तसंच आयोनिक कॅरेक्टर सुद्धा आपल्याला कन्वर्ट होत जातं कोव्हॅलेंट कॅरेक्टरमध्ये. हे परत हा एक पहिला फॅक्टर येतो हॅलाइड्स ऑफ अ मेटलमध्ये. दुसरा हॅलाइड्स ऑफ अ मेटलमध्ये काय येतो, ज्याची लो आयोनायझेशन एन्थाल्पी असलेला मेटल असेल तो तुम्हाला आयोनिक हॅलाइड्स देतो, आणि जो हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आहे म्हणजे ट्रान्झिशन मेटल आहेत तर ते तुम्हाला
पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट हॅलाइड्स फॉर्मेशन करतात, हे डोक्यात ठेवा. ओके. आता लो आयोनायझेशनचे कुठले, तर अल्कली मेटल्स, आणि हाय आयोनायझेशनचे कुठले, ट्रान्झिशन मेटल्स म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट्स, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याचमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं हॅलाइड्स ऑफ मेटल्समध्ये की लक्षात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जो आहे, ज्या हॅलाइड्स ऑफ मेटलमध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट हायेस्ट आहे तो कोव्हॅलेंट कॅरेक्टरमध्ये येतो, किंवा हायर आहे तो कोव्हॅलेंटमध्ये येतो, आणि लोअरमध्ये तो रिस्पेक्टिव्हली आयोनिक कॅरेक्टर देतं. आणि म्हणून मी तुम्हाला SnCl4 आणि SnCl2चं कंपॅरिझन दिलेलं आहे. आणि तसंच आपण मेटॅलिक फ्लोराइड्स आयोडाइड्सच्या संदर्भात सुद्धा आपण बोललेलो आहे. मग हॅलाइड्स ऑफ नॉन मेटल जर बघितलं, सेम ॲज हॅलाइड्स ऑफ मेटल प्रमाणे तुम्हाला कॅरेक्टर बघायला मिळेल, बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पीच्या दृष्टिकोनातून आणि स्ट्रॉंगर बॉन्ड लेंथच्या दृष्टिकोनातून. स्ट्रेंथ ऑफ MX बॉन्ड हा MFचा जास्त आहे, म्हणजे नॉन मेटलमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली MF लेस दॅन MCl इज लेस दॅन MBr हेच कॅरेक्टर तुम्हाला नॉन मेटल्समध्ये बघायला मिळेल. परंतु नॉन मेटल्समध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. तर नॉन मेटल्समध्ये जनरली ते कोव्हॅलेंट असतात. नॉन मेटल्समध्ये का कोव्हॅलेंट, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर असतं, हे लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर्समुळं शेअरिंग हा येतं, कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा इक्वल ऑर नियरली इक्वल असल्यामुळं आपल्याला शेअरिंग कॅरेक्टर जास्त बघायला मिळतं, एवढं लक्षात घ्या. हा सगळा पार्ट आपण महत्त्वाचा कॅरेक्टर जे बघितलेला आहे ते इम्पॉर्टंट दृष्टिकोनातून हायड्राइड्स ऑफ हॅलोजन आणि हॅलाइड्स ऑफ मेटल अँड हॅलाइड्स ऑफ नॉन मेटल हे आपण बघितलेलं आहे. विथ रिस्पेक्ट टू फिजिकल प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, रिड्युसिंग कॅरेक्टर, थर्मल स्टॅबिलिटी, डायपोल मोमेंट, हे कॅरेक्टर्स आपण बघितलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर्स, महत्त्वाचा पार्ट तुम्ही लक्षात घ्या. आता पुढचा जो पार्ट येणार आहे, ज्याला आपण ऑक्साइड्स हा कॅरेक्टर बघणार आहोत. ऑक्साइड्स. ओके. आता हा ऑक्साइड ऑफ पर्टिक्युलरली हॅलोजन, ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन हे ज्या वेळेला आपण बघतो. ओके. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली जनरली हे जर कॅरेक्टर तपासायचं झालं तर लक्षात घ्या की हा ऑक्साइड्स हे आपल्याला दोन प्रकारचे ऑक्साइड्स बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच पर्टिक्युलरली ऑक्साइड्स म्हणजेच काय, जर ऑक्साइड्स बघितले तर रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन विथ ऑक्सिजन, आणि त्याच्यामुळंच आपल्याला ऑक्साइड्स फॉर्मेशन होणार आहे. म्हणजे क्लोरीन बरोबर, ब्रोमीन बरोबर, आयोडीन बरोबर आणि फ्लोरीन बरोबर हे आपल्याला कॅरेक्टर्स बघायला मिळतात. पर्टिक्युलरली जर तुम्ही कॅरेक्टर वाईज जर बघितलं तर लक्षात घ्या बाळांनो, तर हे आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्साइड्स बघायला मिळतात. मग ज्या वेळेला लक्षात घ्या ऑक्सिजन आणि फ्लोरीन ह्या दोघांचे इंटरॅक्शन होतं, तिथं आपल्याला फ्लोरीनचं ऑक्साइड्स म्हणत नाहीत, फ्लोरीनचं ऑक्साइड्स म्हणत नाहीत. तर लक्षात घ्या ऑक्सिजन आणि फ्लोरीन येतात, म्हणजेच OF2 सारखा असेल, O2F2 सारखा कॅरेक्टर असेल, तर इथं लक्षात घ्या ऑक्सिजन फ्लोराइड्स म्हटलं जातं. म्हणजेच ऑक्सिजनचा फ्लोराइड आहे तो, फ्लोराइडचं ऑक्सिजन नाही, हे लक्षात ठेवा. परंतु जर तुम्ही क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन मध्ये बघितलं तर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन म्हणजे क्लोरीनचं ऑक्साईड, ओके, ब्रोमीनचं ऑक्साईड हे कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून व्हेन फ्लोरीन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन दे कॅन फॉर्म 2 ऑक्साइड्स लाईक OF2 अँड O2F2. आणि OF2 हा थर्मली स्टेबल आहे, व्हाईल O2F2 हा हायली अनस्टेबल बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. ह्या ऑक्साइड्सना म्हणजेच फ्लोरीनच्या ऑक्साइड्सला ऑक्सिजन फ्लोराइड्स म्हणतात, कारण फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे. कुणापेक्षा तर ऑक्सिजनपेक्षा
हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑक्साईड्स आपल्याला ऑक्सिजन फ्लोराइड्स म्हणतात, फ्लोरीन ऑक्साईड्स असं कॅरेक्टर येत नाही. आता हे OF2 आणि O2F2 हे स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात आणि ते ऑक्सिडाइज करतात प्लुटोनियमला टू प्लुटोनियम म्हणजे हेक्झाफ्लोरोप्लुटोनियम म्हणजे PuF6 किंवा पर्टिक्युलरली रिमूव्ह करतात PUला फ्रॉम PuF6 पासून. हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्टिक्युलरली न्यूक्लिअर फ्युएलमध्ये PU हा सेपरेट केला जातो PuF6 मध्ये बाय युझिंग OF2 अँड O2F2. हे जे आपल्याला फ्लोराइड्स आहेत, ऑक्सिजन फ्लोराइड्स आहेत, हे लक्षात घ्या. हे यूज केले जातात ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून. हे लक्षात घ्या. OF2 हा थर्मली स्टेबल आहे, O2F2 हा हायली अनस्टेबल आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन फ्लोराईड. आणि म्हणून ज्या वेळेला आपण इथं ऑक्साईड्स बघतो म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स विथ ऑक्सिजन, तर लक्षात घ्या ऑक्सिजन म्हणजे फ्लोरीनचं ऑक्साईड्स ह्यालाच आपण ऑक्सिजन फ्लोराइड्स म्हणतो, फ्लोरीन ऑक्साईड्स म्हणत नाही. कारण फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर आहे ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. परंतु अदर दॅन ओके all halogens that is chlorine, bromine and iodine have oxides. त्यांचे ऑक्साइड्स आहेत म्हणजे क्लोरीन ऑक्साईड, ब्रोमीन ऑक्साईड हे आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात घ्या. आता क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन ह्यांच्यामध्ये ज्यावेळेला ऑक्सिजनची रिॲक्टिव्हिटी होते, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात, त्यावेळेला बाळांनो लक्षात ठेवा त्याला आपल्याला ऑक्साईड्स म्हटलं जातं. त्याला फ्लोराइड्स किंवा क्लोराइड्स, ब्रोमाइड्स असं म्हणत नाहीत. हे लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त फ्लोरीनच्या बाबतीतच ते ऑक्सिजन फ्लोराइड्स आहेत. बाकीच्यामध्ये क्लोरीन ऑक्साईड, ब्रोमीन ऑक्साईड हे असंच तुम्हाला बघायला मिळेल. आता दुसरं कॅरेक्टर काय आहे की ज्या वेळेला हे ऑक्साईड फॉर्मेशन्स होत असतात त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ऑक्सिडेशन स्टेट अपार्ट फ्रॉम फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन they can possesses a oxidation state from +1 to +7 म्हणजे +1, +3, +5, +7 अशी आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ही अवेलेबल बघायला मिळते विथ क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. का तर त्यांच्यामध्ये व्हेकंट डी ऑर्बिटल आहे आणि त्यामुळे ग्राउंड स्टेटपासून एक्साइटेड स्टेटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्सचं प्रमोशन करून ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला व्हेरी करता येते फ्रॉम +1 to +7. हे आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन्समध्ये बघितलेले आहे. कारण का फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ओनली -1 येते, परंतु अदर दॅन फ्लोरीन जर बघितलं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांची +1 to +7 दे आर गोइंग टू एक्झिबिट दॅट मच ऑक्सिडेशन स्टेट. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लार्जेस्ट नंबर ऑफ ऑक्साईड व्हाईल आयोडीन जो फॉर्म करतो तो लिस्ट ऑक्साईड फॉर्मेशन्स करतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला बायनरी कंपाऊंड, ज्या वेळेला क्लोरीन बरोबर ऑक्सिजन, ब्रोमीन बरोबर ऑक्सिजन, आयोडीन बरोबर ऑक्सिजन हे ऑक्साइड्स कंपाऊंड तयार होतात, हे बायनरी कंपाऊंड्स आहेत आणि हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे आहेत. म्हणजेच क्लोरीन ऑक्साईड, ब्रोमीन ऑक्साईड, आयोडीन ऑक्साईड हे बायनरी कंपाऊंड हे कोव्हॅलेंट कॅरेक्टर्स आहेत. कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा स्मॉल आहे बिटवीन हॅलोजन अँड ऑक्सिजन आणि त्यामुळे इथं बॉन्ड पोलॅरिटी इन्क्रीज होते आणि जसजसं बॉन्ड पोलॅरिटी इन्क्रीज होते ही डाऊन द ग्रुप बॉन्ड पोलॅरिटी ही कमी कमी होत जाते बिकॉज लार्ज डिफरन्स और इन्क्रीज इन डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे बघायला मिळतं. कारण का क्लोरीन टू आयोडीन ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून ऑक्सिजन बरोबरचा त्याचा डिफरन्स हा वाढत जातो. हे लक्षात ठेवा. ऑक्सिजन, क्लोरीन हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर बघितलं. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम और इक्वली येऊ शकते, नियरली इक्वल येऊ शकते आणि त्यामुळे तिथं कोव्हॅलेंट कंपाऊंड जास्त प्रमाणात बघायला मिळतील. बायनरी कंपाऊंड तयार होतात. हे लक्षात ठेवा. ते कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे आहेत आणि हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे
बायनरी कंपाऊंड म्हणजे ऑक्साईड्स जे आहेत क्लोरीन ब्रोमीन आयोडीनचे हे कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे आहेत आणि त्यांचं कोव्हॅलेंट कॅरेक्टर डिक्रीज होत जातं जसजसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा वाढत जातो विथ ऑक्सिजन बरोबर, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साइड्स हे जर बघितलं तर डिक्रीजेस फ्रॉम हॅलोजन. ओके, जर बघितलं तर डिक्रीजेस हिज आयोडीन इज ग्रेटर दॅन Cl, Cl इज ग्रेटर दॅन ब्रोमीन, हे बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आयोडीन आर मोर स्टेबल, ऑक्साइड्स ऑफ आयोडीन आर मोर स्टेबल, हे तुमच्या लक्षात येईल कुणापेक्षा. तर आयोडीन हा ऑक्साइड्स मध्ये मोर स्टेबल आहे दॅन ब्रोमीन, ब्रोमीन हा मोर स्टेबल आहे दॅन क्लोरीन, सॉरी आयोडीन हा मोर स्टेबल आहे हा क्लोरीन पेक्षा, आणि क्लोरीन हा मोर स्टेबल आहे ब्रोमीन पेक्षा. ही स्टॅबिलिटी विथ रिस्पेक्ट टू ऑक्साइड बघून ठेवा, हे लक्षात ठेवा. बायनरी कंपाऊंड्स मध्ये हे लक्षात ठेवा. आता फ्लोरीन, जर तुम्ही एक चार्ट मी तुम्हाला नंतर देईनच, त्या चार्टमध्ये कशा कशा प्रमाणे बघायला मिळतं लक्षात घ्या की ऑक्साइड्स जर बघितले तर फ्लोरीनचे ऑक्साइड्स जर घेतले तर -1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये OF2 हा ऑक्साइड्स तयार होतात म्हणजे फ्लोराइड्स तयार होतात, आणि +2 मध्ये O2F2 तयार होतं. क्लोरीन हा +1 मध्ये Cl2O करतो, +4 मध्ये ClO2, +6 मध्ये Cl2O6, +7 मध्ये Cl2O7 हा बघायला मिळतो. सिमिलरली ब्रोमीन हा +1 मध्ये Br2O करतो, +4 मध्ये BrO2 करतो, +6 मध्ये BrO3 करतो, आणि पर्टिक्युलरली +7 मध्ये Br2O7 करतो. परंतु आयोडीनच्या बाबतीत जर बघितलं तर +4 मध्ये I2O4, +5 मध्ये I2O5 आणि +7 मध्ये I2O7 असं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. लक्षात घ्या, फ्लोरीन मध्ये OF2 आणि O2F2, OF2 मध्ये -1, O2F2 मध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट फ्लोरीनची एन्जॉय होते. ओके, तसंच क्लोरीन +1 मध्ये Cl2O हा ऑक्साइड करतो, +4 मध्ये ClO2 हा करतो, +6 मध्ये Cl2O6 करतो, आणि +7 मध्ये Cl2O7 करतो. ब्रोमीन मध्ये +1 Br2O, ओके, +4 BrO2, +6 BrO3, +7 Br2O7. तसंच आयोडीन मध्ये +4 मध्ये I2O4, +5 मध्ये I2O5 आणि +7 मध्ये I2O7 असे आपल्याला डिफरंट ऑक्साइड्स बघायला मिळतात. आणि त्याची स्टॅबिलिटी जर बघायला मिळाली तर आयोडीनची स्टॅबिलिटी म्हणजे आयोडीनचे ऑक्साइड्स आर मोर स्टेबल दॅन क्लोरीन, आणि क्लोरीन इज मोर स्टेबल दॅन ब्रोमीन. हे काय आहे हे आपण बघूया. आता लक्षात घ्या, आयोडीन्स आर मोर स्टेबल दॅन क्लोरीन बिकॉज, आणि क्लोरीन इज मोर स्टेबल दॅन ब्रोमीन, हे आपण इथं बघितलेलं आहे. हे का, व्हाय इट इज, बिकॉज ब्रोमीन ऑक्साइड्स आर लिस्ट स्टेबल. आयोडीन अँड ऑक्सिजन बॉन्ड इज मोर स्टेबल ड्यू टू ग्रेटर पोलरायझेशन. कारण का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स लक्षात ठेवा. ऑक्सिजन विथ आयोडीन ग्रेटर पोलरायझेशन, ग्रेटर पोलरायझेशन. आता ग्रेटर पोलरायझेशन ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणून ग्रेटर पोलरायझेशन येतं, आणि ग्रेटर पोलरायझेशन असल्या कारणानं स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो, हे लक्षात ठेवा. परंतु क्लोरीन आणि ऑक्सिजन हे जर बघितलं तर क्लोरीन अँड ऑक्सिजन देअर बॉन्ड इज, ओके, हे क्लोरीन आणि ऑक्सिजन मध्ये बघितलं देअर बॉन्ड इज ड्यू टू मल्टिपल बॉन्डिंग तयार होतं. म्हणजे ऑक्सिजन आणि क्लोरीन मध्ये मल्टिपल बॉन्डिंग तयार होतं, मल्टिपल बॉन्डिंग तयार होतं. म्हणजेच पर्टिक्युलरली डी ऑर्बिट व्हेकंट असल्या कारणानं मल्टिपल बॉन्डिंग हे तयार होतं क्लोरीन विथ ऑक्सिजन. ओके, हे लक्षात ठेवा. आणि मल्टिपल बॉन्डिंग असल्यामुळं क्लोरीनचे ऑक्साइड्स हे स्टेबल आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात आयोडीनचे स्टेबल का, तर ग्रेटर पोलरायझेशन कशामुळं, ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे.
ऑक्सिजन क्लोरीन ह्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्डिंग आहे, कारण का डी ऑर्बिट क्लोरीनमध्ये व्हेकंट आहे आणि त्यामुळे मल्टिपल बॉन्डिंग फॉर्मेशन होतं. इथं मल्टिपल बॉन्डिंग फॉर्मेशन होतं विथ रिस्पेक्ट टू डी ऑर्बिट होतं आणि त्यामुळं आपल्याला क्लोरीनची स्टॅबिलिटी ही ब्रोमीनपेक्षा जास्त बघायला मिळते. परंतु ब्रोमीनमध्ये आपल्याला लक्षात घ्या पोलरायझेशन कॅरेक्टर आणि मल्टिपल बॉन्डिंग कॅरेक्टर दोन्हीही ॲब्सेन्स आहे किंवा लॅक आहे. म्हणजे म्हणजे ब्रोमीन इज लॅगिंग इन द बोथ द कॅरेक्टरिस्टिक्स लाईक अ ग्रेटर पोलरायझेशन अँड फॉर्मेशन ऑफ अ मल्टिपल बॉन्डिंग हे लॅक असल्यामुळं त्याचे जे ऑक्साईड्स आहेत हे लेस स्टेबल्स आहेत हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजेच आयोडीन ग्रेटर दॅन क्लोरीन का, तर त्याच्यामध्ये ग्रेटर पोलरायझेशन आहे ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. त्यामुळे हा ऑक्सिजन ऑफ आयोडाईड ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग येतं. ओके, ते आणि तो सगळ्यात हायेस्ट स्टेबल आहे क्लोरीनपेक्षा, कारण का क्लोरीनमध्ये ग्रेटर पोलरायझेशन नाही आहे विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन आणि आयोडीन. मग क्लोरीन हा ग्रेटर काय आहे ब्रोमीनपेक्षा, तर त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्डिंग फॉर्मेशन होतं, कारण का क्लोरीनमध्ये जो डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह आहे त्याच्यामुळे मल्टिपल बॉन्डिंग फॉर्मेशन होतं आणि डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह होतो विथ ऑक्सिजन कॅरेक्टर्समध्ये. परंतु ह्या दोन्ही प्रॉपर्टी दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स लॅग होतात ब्रोमीनमध्ये आणि त्यामुळं ब्रोमीनच्या ऑक्साईड्स हे लेस स्टेबल्स आहेत हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि म्हणून द हायर ऑक्साइड्स ऑफ अ हॅलोजन टेंड टू मोर स्टेबल. म्हणून जे हायर ऑक्साइड्स जे आहेत हॅलोजन्सचे ते मोस्ट स्टेबल आहेत, मोर पर्टिक्युलरली स्टेबल दॅन लोअर वन्स. म्हणजे लोअर वन्स म्हणजे हायर ऑक्साइड्स स्टेट हे जे आहेत मोर स्टेबल आहेत कुणापेक्षा, तर लोअर वन्सपेक्षा हे लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या ऑक्साइड्समध्ये मगाशी मी तुम्हाला नावं वाचून दाखवली. क्लोरीनची Cl2O, ClO2, Cl2O6, Cl2O7 हे कॅरेक्टर किंवा Br2O, Br2O2, ओके, BrO3, BrO2 किंवा I2O4, I2O5, I2O7 हे सगळे जे ऑक्साइड्स आहेत ह्याच्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्समध्ये जर तुम्ही बघितलं तर क्लोरीन्सचे ऑक्साइड्स हे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतात. दे डिकम्पोजेस व्हेरी फास्ट अँड दे आर ॲक्ट्स ॲज अ एक्सप्लोझिव्हली कॅरेक्टर येतात. आणि म्हणून पर्टिक्युलरली सब्जेक्ट टू मेकॅनिकल शॉक असेल किंवा पॉवरफुल हीट जनरेशन करायचं असेल तर ऑक्साइड्स ऑफ क्लोरीन हे यूज केले जातात. आणि म्हणून ऑल ऑक्साइड्स ऑफ क्लोरीन दे आर अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आणि ते डिकम्पोज होतात एक्सप्लोझिव्हली हे लक्षात ठेवा. अँड इट इज अ सब्जेक्टेड टू मेकॅनिकल शॉक आणि हीटला बघायला मिळतात. परंतु त्यातल्या त्यात ClO2 आणि Cl2O हे ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतात पेपर इंडस्ट्रीमध्ये, पल्प इंडस्ट्रीमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये ते पर्टिक्युलरली ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतात हे लक्षात ठेवा. तसंच ऑक्साइड्स ऑफ ब्रोमीन जे आपण बघितलं Br2O, BrO2, BrO3 हे जे आहेत हे लेस स्टेबल आहेत हे लक्षात ठेवा आणि हे एक्झिस्ट होतात ॲट अ लो टेम्परेचरला. म्हणजेच ऑक्साइड्स ऑफ ब्रोमीन हे लो टेम्परेचरला एक्झिस्ट आहेत, हाय टेम्परेचरला एक्झिस्ट नाहीत आहेत हे लक्षात ठेवा. दे आर ऑल्सो अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतात, परंतु लो टेम्परेचरला काम करतात हे इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. तसंच ऑक्साइड्स ऑफ ऑक्सिजन ज्याला आपण I2O4, I2O5, I2O7 हे जर बघितलं तर दे आर इनसोल्युबल अँड they are insoluble in water but they can decompose when you are going to heating. when if heated these particularly oxides of iodine म्हणजेच I2O5, I2O7 तर ते डिकम्पोज होतात हे लक्षात ठेवा. आणि I2O5 हा डिकम्पोज होऊन आयोडीन आपल्याला मिळतो हे लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या. किंवा I2O5 हा डिकम्पोज करण्याकरता हाय टेम्परेचर म्हणजे अबाउट 673 केल्विन एवढं टेम्परेचर एम्प्लॉय करावं लागतं. त्यावेळेला I2O5चं कन्व्हर्जन I2 मध्ये आणि O2 मध्ये होतं हे लक्षात ठेवा. आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हे जर बघितलं तर कार्बन मोनॉक्साईड टू कार्बन डायऑक्साईड हे जर कॅरेक्टर जर बघितलं तर हा I2O5 बरोबर कार्बन मोनॉक्साईड हा घेतला तर तुम्हाला I2 रिलीज होतो
हे बघितलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलरली कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ह्यांचा जर व्हॉल्यूम आपल्याला चेक करायचा असेल तर तो टायट्रेट केला जातो सोडियम थायोसल्फेट बरोबर, आणि तुम्हाला पर्टिक्युलरली आयोडीन आणि कार्बन मोनॉक्साईडचा व्हॉल्यूम हा चेक केला जातो. सो देअरफॉर डिटेक्शन अँड एस्टिमेशन ऑफ अ कार्बन मोनॉक्साईड ऑन द बेसिस ऑफ अ ॲनालिटिकल मेथड, ओके, तर ते ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समध्ये घेऊन आपल्याला ॲनालिटिकल मेथड न आपल्याला व्हॉल्यूम चेक करता येतो. परंतु तो चेक करताना I2O5 हा ऑक्साइड्स ऑफ आयोडीन यूज केला जातो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर, महत्त्वाचं कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, ऑक्साइड्स आयोडीनचा हा मोर स्टेबल आहे कारण ग्रेटर पोलरायझेशन ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. त्याच्यानंतर क्लोरीन हा त्याचे ऑक्साइड्स मोर स्टेबल आहेत का, तर तो मल्टिपल बॉन्डिंग फॉर्मेशन करतो विथ ऑक्सिजन बिकॉज डी ऑर्बिट हा इन्व्हॉल्व्ह होतो. परंतु दोन्ही प्रॉपर्टी लॅग आहेत ब्रोमिनमध्ये आणि त्यामुळे ब्रोमिनचे ऑक्साइड्स हा लेस स्टेबल आहेत. ऑक्साइड्स ऑफ क्लोरीन हे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतात. ते एक्सप्लोजिव्ह कॅरेक्टरचे आहेत, हे लक्षात ठेवा. ClO2 आणि Cl2O हा ब्लिचिंग एजंट म्हणून काम केलं जातं. तसंच Br2O, BrO2, BrO3 हे सुद्धा आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्साइड्स ऑफ ब्रोमिन आहेत, परंतु दे आर एक्झिस्ट ॲट अ लो टेम्परेचर आणि ते पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतात. तसंच I2O5, I2O7 हे इनसोल्युबल आहेत, परंतु हिटिंग केलं की ते डिकम्पोज होतात आणि I2O5ला हिट केलं 673ला तर आयोडीन लिबरेट होतो विथ ऑक्सिजन, हे लक्षात ठेवा. आणि I2O5 हा स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणून तो ऑक्सिडाइज करतो कार्बन मोनॉक्साईडला, कन्वर्ट करतो कार्बन डायऑक्साईडला. म्हणजे I2O5 प्लस कार्बन मोनॉक्साईड, म्हणजेच हे जर तुम्ही असं घेतलं I2O5 प्लस CO तर तुम्हाला हे I2 प्लस CO2 कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तो ऑक्सिडाइज करतो कुणाला, कार्बन मोनॉक्साईडला, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं कार्बन मोनॉक्साईडचा जो व्हॉल्यूम आहे तो टायट्रेट केला जातो सोडियम थायोसल्फेट बरोबर आणि ॲनालिटिकल मेथडप्रमाणे एस्टिमेशन केलं जातं, डिटेक्शन केलं जातं कुणाचं, कार्बन मोनॉक्साईडचं, हे लक्षात घ्या. त्याच्याकरता हा I2O5 हा इम्पॉर्टंट आहे. I2O5 हा कार्बन मोनॉक्साईडचं डिटेक्शन अँड एस्टिमेशन बाय ॲनालिटिकल मेथड्सनं करण्याकरता युजफुल आहे, हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला ऑक्साइड्समध्ये बघायला मिळतात, हे महत्त्वाचं कॅरेक्टर येतं. तर इथं आपल्याला ऑक्साइड्स हा जर पॅटर्न बघितला तर तो आपल्याला लक्षात येईल. म्हणून आजच्या भागामध्ये आपण काय काय बघितले राजानो, तर हायड्राइड्स ऑफ हॅलोजन म्हणजे HF, HCl, HBr, HI त्याची फिजिकल प्रॉपर्टी, ओके, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, बॉन्ड डिसअसोसिएशन कॅरेक्टर, थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग पॉवर, ओके, ॲसिडिक स्ट्रेंथ, डायपोल मोमेंट, हे कॅरेक्टर बघितलं. त्याच्याच बरोबरीनं मेटल हॅलाइड्स, हॅलाइड्स ऑफ अ मेटल अँड हॅलाइड्स ऑफ अ नॉन मेटल ह्यामध्ये बघितलं. मग लोअर आयोनायझेशन एन्थाल्पी असेल, ओके, जे मेटल्स म्हणजेच पर्टिक्युलर अल्कली मेटल्स ते आयोनिक कॅरेक्टर्स जे देतात, हायर असतील तर ते कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे देतात. हायर ऑक्सिडेशन स्टेट मेटल्सची असेल हायलाइट्समध्ये तर तो कोव्हॅलेंट असतो, लोअर असेल तर तो आयोनिक असतं. हे सगळे कॅरेक्टर्स आपण बघितले. त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं ऑक्साइड्स कॅरेक्टर्स बघितले, म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन विथ फ्लोरीन, हे कॅरेक्टर बघितलं. त्या कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला मी सांगितलं की फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं फ्लोरीन ऑक्साइड्स म्हणत नाहीत तर ऑक्सिजन फ्लोराइड्स म्हणतात. आणि त्या फ्लोराइड्सच्या रिॲक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन बरोबर OF2 आणि O2F2 हे बघायला मिळतात. आणि बाकीचे ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन हे बायनरी कंपाऊंड आहेत, ते कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे येतात आणि डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतात फ्रॉम +1 to +7. आणि म्हणून तुम्हाला डिफरंट ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन विथ रिस्पेक्ट टू क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन बघायला मिळतात विथ अ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट +1, +2, +5, +7 हे कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात. आणि त्याची स्टॅबिलिटी
ही आपण बघितली. आणि स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साईड्समध्ये आयोडीन ग्रेटर दॅन क्लोरीन, क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन हे सुद्धा बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे फॅक्टर एक आयोडीन करता ग्रेटर पोलरायझेशन, क्लोरीन करता पर्टिक्युलरली मल्टिपल बॉन्डिंग इन्व्हॉल्व्ह होतात आणि तो फॅक्टर पर्टिक्युलरली ब्रोमीनमध्ये लॅग होतो आणि म्हणून त्याची स्टॅबिलिटी कमी आहे. हे आपण बघितलेलं आहे. आणि हा पार्ट जो आहे आयोडीन म्हणजे ऑक्सिजनच्या बाबतीतला हा कॅरेक्टर लक्षात ठेवा. हे फॅक्टर्स आहेत. हे दोन्ही फॅक्टर्स JEE नीट ह्याच्याकरता तर तुम्ही बघायचंच आहे, पण तो बोर्डा करता सुद्धा बघायचा आहे. व्हाय ऑक्साइड्स ऑफ आयोडीन इज मोर स्टेबल दॅन क्लोरीन अँड क्लोरीन इज मोर स्टेबल दॅन ब्रोमीन. ऍक्च्युली काय पाहिजे, आयोडीन ग्रेटर दॅन ब्रोमीन, ब्रोमीन ग्रेटर दॅन क्लोरीन असं असलं पाहिजे. परंतु तसं न होता क्लोरीनची स्टॅबिलिटी ऑक्साईडच्या बाबतीत जास्त आहे ॲज कम्पेअर टू ब्रोमीन. हे आपण ह्या दोन फॅक्टर्सवरनं लक्षात घ्या. हे इन्व्हॉल्व्ह होतात हे लक्षात घ्या. तसंच I2O5 हा कार्बन मोनॉक्साईडचं डिटेक्शन आणि एस्टिमेशन ॲटमॉस्फेरिक हे कॅरेक्टर अनालिटिकल मेथडनं आपण डिटरमाइन करू शकतो. हे सुद्धा कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रोमीनचे ऑक्सिजन्स हे लो टेम्परेचरला एक्झिस्ट होतात. मग तुम्हाला विचारू शकतात की ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन आर एक्झिस्ट ओनली ॲट अ लो टेम्परेचर. तर ते कुठले आहेत, तर ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन और फ्लोरीन. तर ब्रोमीन येऊ शकतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे ऑक्साईड्सचं जे मी आज कॅरेक्टर घेतलं ते सगळं इम्पॉर्टंट आहे. हे डोक्यात ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही पर्टिक्युलरली हे कॅरेक्टर्स हायड्राइड्स ऑफ हॅलोजन अँड ऑक्साइड्स ऑफ हायड्रोजन हे कॅरेक्टर्स तपासा, बघा, करा आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा. हे लक्षात घ्या. थँक्यू व्हेरी मच.